शिक्षणातून कळतं हे आपल्यात काय आहे. एज्युकेशन हा लॅटिन शब्द आहे, 3 शब्दांपासून बनलाय. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम म्हणजे मुलांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देणं. ह्या 3 क्रिया जिथं घडतात त्याला शिक्षण असं म्हटलं जातं. दुर्दैवानं हे कुठंच घडत नाही, तरी आम्ही म्हणतो आम्ही शिक्षण घेतो. आमच्यातले सुप्त गुण शोधलेच जात नाहीत. सापडले तर त्याचं संवर्धन होत नाही, झालंच तर त्याला व्यासपीठ मिळत नाही. मग कधी कधी आश्चर्य वाटतं, पोलीस मध्ये आपण गातो किती छान, त्याच्यात गुण होता, त्याला व्यासपीठच मिळालं नाही, त्याला इकडचं क्षेत्र मिळालं. आमची अडचण काय माहिती आहे? ज्याला गायनाची आवड आहे त्याला मी गणिताची प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला कलेची आवड आहे त्याला आम्ही भूमितीची प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला इंग्रजीची आवड आहे त्याला मी डान्सच्या रियालिटी शो मध्ये पाठवतो. ज्याला पोलीस व्हायचं आहे त्याला मी मैदानावर क्रिकेट खेळतो, तेंडुलकर झाला पाहिजे म्हणून सांगतो. आमच्या तरुणाईची सगळ्यात मोठी अडचण आहे की आमच्यात जी क्षमता आहे, जो गुण आहे, त्या क्षेत्रात आम्ही जातच नाही. आमची अडचण अशी की आवडीच्या क्षेत्रात आम्हाला जाता येत नाही आणि ज्या क्षेत्रात आम्ही जातो ते क्षेत्र आमच्या आवडीचं असत नाही. अपयशी होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे, सगळ्यात महत्वाचं कारण. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते करा, त्यात तुम्हाला सर्वोच्च यश मिळवता येईल. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. यशाचा धडा गिरवण्यास एवढा धडा पुरेसा आहे. त्याचं जे आवडीचं होतं ते त्यांनी केलं. तुम्हाला सर्वोत्तम यश मिळवायचं ना, तुम्हाला सर्वोच्च यश मिळवायचं ना, तुमच्या आवडीच्या क्षेत्रात जा बस. तिथं जास्त कष्ट नाही घ्यावे लागत, कारण ते आवडीचं असतं, सवड आपोआप येते. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, सगळ्यात महत्वाचा. आम्हाला त्या दिशेनं जाता आलं पाहिजे, त्या दिशेनं आम्हाला आमचा प्रवास करता आला पाहिजे. मग आम्हाला यश सहज मिळवता येतं. क्षमता तशा आम्हाला वाढवता येतात, घडवता येतात, क्षमता बदलवता सुद्धा येतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. इतरांपेक्षा मी तयार असलं पाहिजे. बऱ्याच वेळेला अडचण काय आहे, क्षमता कळाल्या की मग स्वतःवरचा विश्वास वाढतो, विश्वास वाढला की मग स्वतःवर आत्मविश्वास येतो आणि मग ठरतं